नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रिया कोरे चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे दसरा। तर तुम्हाला दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे दसरा आणि आम्ही रात्री जाणार आहे गरबा खेळण्यासाठी। तर हे दोन्ही व्हिडिओ या ब्लॉगमध्ये असणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट करून सांगा की आम्ही कसा गरबा खेळलेला आहे आणि आम्ही आमच्या घरी कशा पद्धतीने पूजन केलेलं आहे आणि दसरा कसा सेलिब्रेट झालेला आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ एन्जॉय करा। चलो बाय, परत एकदा भेटूया आणि आता मी दाखवते की आम्ही काय काय पूजन करतो घरी। तर आपण पुन्हा भेटूया। सर्वात आधी आम्ही बाप्पांचं पूजन केलेलं आहे। बघा आमचे क्यूट असे बाप्पा किती छान दिसत आहेत। तर कधीही कुठल्याही पूजन काही असो तर बाप्पांचं आपण पूजन करूनच स्टार्ट करतो, म्हणून पहिले सर्वात प्रथम आम्ही बाप्पांचं पूजन केलेलं आहे। बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपली म्हणजे घराची देवी कुलस्वामिनी त्यांचं पूजन केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता घरी अशी रांगोळी वगैरे आम्ही छान काढलेलं आहे, तोरण वगैरे बांधलेलं आहे। त्याच्यानंतर मी खाली आले। तर मित्रांनो, मी आता खाली आलेले आहे। तुम्ही पाहू शकता गाडी वगैरे एकदम स्वच्छपैकी मस्तपैकी धुवून काढलेलं आहे। आता आम्ही गाडीचं पूजन करणार आहे। मी आणि माझा छोटा भाऊ आलेला आहे खाली। तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा मी कशा पद्धतीने पूजन करतो वगैरे। मित्रांनो, फायनली पहा हार घातलेला आहे। ही आहे फर्स्ट, त्याच्यानंतर माझी स्कूटी। ही माझी स्कूटी, याचंही पूजन झालेलं आहे। त्याच्यानंतर तिकडे मोठी गाडी आहे, त्याची पूजन करायचे आहे। तर पूजन करत आहोत आम्ही। तुम्ही आमच्या फॅमिलीचे हे 3 मेंबर आहेत। तर तुम्ही कमेंट करून सांगा कशा आहेत आमचे हे मेंबर। तर मित्रांनो, फायनली आता पूजन झालेलं आहे। तर आम्ही आता घरी जाणार आहे। घरी पण भरपूर कामं आहेत। तर घरी जाऊन घरी जो टेक घेता येईल तो मी टेक घेईल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओचा आनंद घ्या। चला परत एकदा भेटूया। तर मी घरी पोचले आणि भाऊ आला गुलाबजामुन घेऊन खायला द्यायला। मी बोला नको तूच खा। त्याच्यानंतर गुलाबजामुन वगैरे खाल्ल्याच्या नंतर किचनमध्ये गेल्याच्या नंतर चालू होतं पुरणपोळी वगैरे बनवायचं। मग पहा फटाफट पुरणपोळी वगैरे बनवून रेडी झालेलं होतं। ताट मी रेडी केलं होतं जेवणासाठी। आता भूक लागलेली होती मित्रांनो खूप, म्हटलं जेवण करून घ्यावं। तर तुम्ही या जेवण करायला। तर मित्रांनो, जेवण करून झालेलं होतं। तर आता टायमिंग झालेलं होतं आरती करायची। तर आम्ही सर्वांनी पहा मिळून आरती केलेली आहे, देवीची पूजा केलेली आहे, कारण संध्याकाळी आम्हाला घट विसर्जन करायचं होतं। तर फटाफट आरती केलं। त्याच्यानंतर पप्पा, भाऊ वगैरे, मम्मी वगैरे घट विसर्जन करण्यासाठी ते गेले। मला काय जायला भेटलं नाही म्हणून मी गेले नाही, कारण मला घरामध्ये कामं होते। कामं करून मला मग त्याच्यानंतर गरबा खेळण्यासाठी रेडी व्हायचं होतं, त्याच्यामुळे मला काय जायला भेटलं नाही मित्रांनो। तरी या व्हिडिओमध्ये मी माझ्या भावाला सांगितलं की तिकडेच एक टेक काढ, मग त्यांनी काढून मला पाठवलेलं आहे, कारण तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्या इथे कशा पद्धतीने विसर्जन वगैरे केले जातात। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार। पहा किती छान अशा देवींची मूर्ती होते, किती भारी वाटलं ते पाहून मलाच। मी इकडूनच दर्शन घेतलं व्हिडिओमधून, तुम्ही दर्शन घ्या। त्याच्यानंतर मी फायनली आत्ता गरबा खेळायला जायचं म्हणताना मी रेडी केलेलं होतं। मी ब्लॅक कलरचा लेहंगा घातलेला आहे। तुम्ही कमेंट करून सांगा की मी कशी दिसत आहे मित्रांनो। तर फायनली रेडी होऊन आता मी निघलेली आहे तर गरबा खेळण्यासाठी। तर चला पुन्हा भेटूया।
आणि सन्माननीय गणेशजी मुळीक ह्या Show me
लिटरली एवढा एन्जॉय केला आम्ही, खूप भारी वाटलं आज गरबा खेळून. कैसे लगा तुम लोग को आज? बहुत अच्छा लगा. आता पुढच्या वर्षी परत वाट पाहू आम्ही नवरात्रीची. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि हा आम्ही कसा डान्स केलाय कमेंट करायला विसरू नका. चलो बाय बाय.